मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष भाजपात विलीन करायला तयार होते। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरती संजय राऊतांचा दावा, गुरुपौर्णिमेनिमित्त शहांच्या पायावर डोकं ठेवून पूजा केल्याचाही टोला। जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर, आज विधान परिषदेत सादर होण्याची शक्यता। विधेयकावरनं गोंधळ होण्याची दाट शक्यता, कायद्याचा दुरुपयोग होण्याची विरोधकांकडून भीती व्यक्त। माढ्याचे आमदार अभिजित पाटलांकडे 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या कामगार नेते किरण घोडकेला 10 लाख रुपये घेताना रंगेहात अटक। अभिजित पाटलांची बदनामी थांबवण्यासाठी आरोपीने मागितली होती खंडणी। छत्रपती संभाजीनगरातील घोटाळा प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर, योजनेचा निधी मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागायचे। एबीपी माझाशी बोलताना एका संस्थाचालकाचा गंभीर आरोप। छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून गंभीर दखल। सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार, दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा। आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांच्या एआय चेहऱ्याकडून लाखो रुपये लुटले। डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक।